शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार असलेले मिलिंद देवरा आज बीडीडी चाळींच्या कामाची पाहणी करण्याकरता वरळी येथे आलेले आहेत। आपण पाहू शकतो की त्यांच्यासोबत बीडीडी चाळीतल्या वस्तीतले रहिवासी देखील आहेत। खरं तर बीडीडी चाळीतल्या रहिवाशांची अनेक मागणी आहेत, अनेक समस्या देखील आहेत। त्या समस्या मिलिंद देवरा यांनी जाणून घेतल्यात। आपल्यासोबत खासदार आहेत मिलिंद देवरा। देवरा सर, स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी आहेत। खरं तर जागा नाही आहेत म्हणतात, आहेत दोन बिल्डिंगांमधल्या जागांचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचे प्रॉब्लेम असेल, असे अनेक समस्या स्थानिक नागरिकांनी तुम्हाला इथे सांगितल्यात। तुम्ही सुद्धा म्हटलात की मी प्रतिनिधित्व घेऊन आले उपमुख्यमंत्र्यांचं। या समस्या कधीपर्यंत सोडवल्या जातील आणि कधीपर्यंत बीडीडीच्या रहिवाशांना आपली हक्काची घरं मिळतील? बघा, सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, महायुती सरकार देवेंद्र फडणवीसजी, सरकारचा एकमेव उद्दिष्ट आहे की बीडीडी चाळी म्हणजे दक्षिण मुंबईचा वरळी इलाक्यामध्ये राहणारे भाडेकरू, सर्वसामान्य भाडेकरू, त्यांना न्याय देणे, त्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काचा घर देणे। आणि म्हणून मी शिंदे साहेबांच्या प्रतिनिधी म्हणून येथे आज आलो आहे लोकांची समस्या जाणून घेण्यासाठी। मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तुमच्या माध्यमातून ह्या विभागातील लोकांना सांगू इच्छितो, मी ह्या विभागाचे लोकसभा खासदार नसलो तरी लोकसभा खासदार म्हणून मी काम करत आहे आणि मला राजकारण पॉलिटिसाइज नाही करायचं आहे। पण ह्या विभागात उभाटाकडे एक खासदार आहे, तीन आमदार आहे, माजी महापौर आहे, 3 महापौर आहे। तरी जर आज बीडीडी चाळीमध्ये राहणारे भाडेकरूंना कोणी न्याय देऊ शकते तर फक्त आणि फक्त शिवसेना आणि शिंदे साहेब देऊ शकतात। म्हणून लोकांची समस्या काय आहे, त्यांची पाणीची समस्या आहे, लोकांना खूप इच्छुक आहे की आपल्याला लवकरच घर पाहिजे। आणि मी त्यांना गॅरंटी देतो की 2 बिल्डिंगचा चावी वाटप लवकरच होईल, मला पूर्ण खात्री आहे। कारण तुम्ही पण बघू शकतात की बिल्डिंग्स ऑलमोस्ट रेडी आहे, पण त्यांची जी समस्या आहे, पाणीची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, ॲक्सेसची समस्या आहे, ते समस्या शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे माझं काम आहे, म्हणून मी येथे आलो आहे। खरं तर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत या ठिकाणी, परंतु आदित्य ठाकरे या ठिकाणी पाहणी करता आलेले नाही आहेत। तुम्ही राज्यसभेचे खासदार म्हणून या ठिकाणी पाहणी करता येत आहेत। प्रश्न उपस्थित होतो की अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी कुठे आहेत? बरोबर आहे, प्रश्न स्वाभाविक आहे आणि नॅचरल आहे आणि उचित पण आहे। आणि म्हणून लोकांना पण आणि पूर्ण वरळीमध्ये आपल्या बीडीडी चाळी असो किंवा आपले वली कोलीवाडा असो, प्रत्येक रहिवाशांचा एक प्रश्न आहे की ह्या विभागातील खासदार असो, आमदार असो, कॉर्पोरेटर असो, ते कुठे आहे। म्हणून आपल्याला काय त्यांच्याबद्दल काय तक्रार नाही करायचं आहे। माझं कर्तव्य आहे, दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाशांशी माझा खूप जुने संबंध आहे, नाते आहे। ह्या विभागाचे खासदार माझे स्वर्गीय वडील होते आणि वडिलांनी आपल्याला सर्वांना शिकवलं की भाडेकरूंना न्याय देणे आणि खास करून मालकांच्या विरुद्ध भाडेकरूंना मालकी हक्काचा घर देणे हे आपल्या एकमेव राजकीय उद्दिष्ट आहे। आणि म्हणून शिंदेसाहेब स्वतः इंटरेस्टेड आहे, खूप उत्सुक आहे की मला दक्षिण मुंबईमध्ये आणि खास करून वरळीमध्ये सर्वसामान्य लोकांना, झोपडपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू असो किंवा चाळीमध्ये राहणारे भाडेकरू असो, त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे। आणि एक गोष्टी मी सांगू इच्छितो शेवटी की आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की जे मुंबईमध्ये राहणारे जे सर्वसामान्य भाडेकरू आहे, चाळी किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारे भाडेकरू, सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेबांकडे आता शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहे, पण शिंदे साहेबांकडे UD मंत्रालय, अर्बन डेव्हलपमेंट मंत्रालय, शहरी विकास मंत्रालय, त्याच्याबरोबर हाऊसिंग मंत्रालय देखील आहेत। म्हणून लोकांची अपेक्षा, आकांक्षा खूप जास्त आहे आणि त्यांचा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मला पूर्ण खात्री आहे की शिवसेनाच्या माध्यमातून शिंदेसाहेब नक्की त्यांना न्याय देतील। तुम्ही एकीकडे स्थानिक खासदारांवरती, आमदारांवरती टीका करतायत, परंतु तेच स्थानिक आमदार खासदार मात्र महापालिकेवरती सातत्याने टीका करतात। पावसाळ्यापूर्वीची कामं झालेली नाही आहेत, अनेक भ्रष्टाचार रस्ते कॉन्क्रिटी संदर्भात झालेले आहेत, सुशोभीकरणामध्ये झालेले आहेत। शेवटी मी एक गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या विभागाचे खासदार अरविंद सावंत आहे। अरविंद सावंतनी कधी बीडीडी चाळीमध्ये व्हिजिट केले? त्यांना माहितीच नाही की बीडीडी चाळी त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे। अरविंद सावंतला माहितीच नाही की वरळी कोलीवाडा त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे। त्याचबरोबर वरळीमध्ये उभाटाकडे 3 आमदार आहे, 2 MLC आहे, 1 MLA आहे। त्यांनी वर्लीकरांसाठी, सर्वसामान्य वर्लीकरांसाठी काय केलं?
TV9च्या माध्यमातून त्यांना सांगायला पाहिजे. खरं तर ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याकडनं राबवलं गेलं, परंतु त्या सगळ्या ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर बिहारच्या इलेक्शन्सला म्हणा अथवा केरळच्या पोर्टच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती पाहिजे होती. युद्ध नको आता या परिस्थितीत. जर जे दहशतवादी भारतात लपलेले आहेत स्लीपर सेल, त्यांना शोधून मारण्याची गरज आहे, असं एक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. आता बघा, मनसेला कोणी सिरियसली घेत नाही म्हणून मला काय स्टेटमेंट आणि उत्तर नाही द्यायचं आहे. आज पूर्ण देशात लोकांना खूप आनंद आहे की केंद्र सरकार, नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार, भारतीय आर्म्ड फोर्सेस, आपले एअरफोर्स असो किंवा इंडियन आर्मी असो, त्यांनी पाकिस्तान दहशतवाद्यांना, ते लष्करी तोयबा असो, जैश ई मोहम्मद असो, TRF असो किंवा जगातील सर्वात मोठ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन म्हणजे पाकिस्तान, केंद्र सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलं. म्हणून मी शिंदे साहेबांच्या वतीने, शिवसेनाच्या वतीने, महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांच्या वतीने केंद्र सरकारला, इंडियन आर्म फोर्सेसला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खासदार, राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा आपल्याबरोबर होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक वरळी विभागातले देखील होते. वरळीमधल्या BDDच्या रहिवाशांच्या समस्या ज्या आहेत त्या मिलिंद देवरा यांनी जाणून घेतल्या आणि त्याचसोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे इथचे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, ते BDD चाळीसाठी काय करतात असा सवाल देखील जो आहे तो राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आपल्यासोबत बोलताना असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई.